आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू MBA शिकलास व्हय? होय, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? नाही तरी बी असले धंदे करतोस. असले धंदे म्हणजे मला म्हणायचं. राहू द्या वाघमारे. म्हणजे अजून बी मी तुम्हाला गुंडारी मावालीच वाटतो? माझ्या तोंडाला बिना स्टॅपलर मारायला पाहिजे. उगाच नको तिथं काय बी बोलून जाते. लई मनाला लागला असेल त्याच्या. एवढं होऊन बी मत्तीला धावून आला आणि मी असं बोलले. एकदा विचारू काय कुठे आहे ते. फोन उचलायला बी नाटक. कुठं काय बोलावं आणि कुठं झोपावं कसलीच शुद्ध नसते वाघमाऱ्यांना. सत्या, मी मुद्दाम नाही केलं. मला माफ कर. मुद्दाम नाही केलं. मला माफ कर. बाटली घे पाण्याची. आई, आज पहिला दिवस आहे माझ्या नोकरीचा. आशीर्वाद दे. यशस्वी भाऊ. आई, दीदीचा पण जेव्हा नोकरीचा पहिला दिवस होता तेव्हा तिला बी एवढंच भारी वाटलं असेल ना ग. मोठी झाली माझी पोरगी. खरंच हाय बघ सुनंदे. आपली आमरी खरंच मोठी झाली. आता कम्युनिटी होणार. घराचा समदा भार ती तुझ्या खांद्यावर घेणार. पर कसं आहे ना, तुझ्या हातात आता पैसा येतोय ती चांगलंच आहे बर का. पर आमरे, तुझं आत्ताचं वय असं आहे का नाही की तुला अजून व्यवहार कळत नाही. ती पैसा कुठं कसा खर्च करायचा ही कळत नाही. सुनंदीला बी कळत नाही. दादानी तिला कव्वाच व्यवहार करून दिला नाही म्हणून तर मी हेत आहे. नाहीतर मी इथं कशाला असते. एकदम बरोबर बोललीस बघा ती. आई जर भोळी नसती आणि व्यवहारात पक्की असती ना तर तुला सहन करायची वेळच आली नसती ग तिच्यावर. ते काय असल ते असल. मी तुमची आत्या म्हणल्यावर तुमच्या चांगल्याच बघणार की ग. त्याच्यामुळं म्हणत्या
तू का नाही तुझा बी पगार माझ्याच हातात आणून देत जा. अगं नाही म्हणजे कसं आडीनडीला आपल्या हातात पैसा असावा असं जर तुला वाटत असेल तर. कसं असतंय आमरे, ह्या तरण्या वयात का नाही खर्चाला आवर घालणं लई कठीण असतंय ग. त्यात तू अशी स्वतःच्या मनाने वागणारी, त्याच्यामुळे म्हणते मी तुझा पगार माझ्याच हातात आणून देत जा म्हणजे तो टिकल. बरोबर बोललीस आत्ते. मी माझा सगळा पगार तुझ्या हातात ठेवीन. काय सांगतेस माझी गुणाची अगो बया मिसरी लागली वाटत. अगं असून दे नजर लागायची नाही. पण माझी पण एक अट आहे. हाय का आता बरं असून दे, काय हाय सांग. मी जर माझा पगार तुझ्या हातात ठेवला तर ह्या पुढं माझ्या दीदीला 1 रुपया बी मागायचा नाही, तिला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि सुरवेंच्या घरात या पुढं जायचं नाही. मान्य? हाय का आता एवढंच बी चालतंय की मग त्याला काय होतंय. अगं आता तू दिला काय आणि माझ्या मंजूने दिला काय सारखंच आहे की. तू बी माझीच ती बी माझीच, शेवटी खर्चाला घरात पैसा आला म्हणजे झालं. मग कोणी बी देऊन दे. त्याच्यामुळे तुझा पगार माझ्या हातात आणून देत जा. मी नाही तुझ्या दीदीला त्रास देणार. तू नका काळजी करूस. बरं चल आई, येते मी. सर ते स्टार्टअप साठी मुद्रा लोन लागतंय बघा, ती मला करायचं होतं. ही सगळी माझी तिकडे का? थँक्यू सर. मॅडम मला मुद्रा लोन पाहिजे होतं. ही माझी फाईल आहे मॅडम. हो मॅडम, मला मॅडम काय मुद्रा लोन पाहिजे होतं मला. ही माझी फाईल आहे. बघू फाईल दाखवा. उघडून द्या ना फाईल. सॉरी. हे बघा मॅडम. हे नाही होऊ शकत. अहो माझे सगळे डॉक्युमेंट आहेत मॅडम, प्लीज एकदा चेक करा की तुम्ही. मी काय वेड आहे का तुम्हाला सांगायला? तिकडे मॅनेजरशी बोला जाऊ. थँक्यू मॅडम. कशी बँकेत येतात लोक अशी काय माहिती. नमस्कार सर. बसा. सर मला म्हणजे मी नवीन व्यवसाय चालू करतोय, तर मला लोन पाहिजे होतं. कागदपत्र आणली आहेत. खूपच वीक आहेत तुमचे डॉक्युमेंट. ना तुमचा पगार येतो ना तुमचा बँक बॅलन्स आहे. नाही म्हणजे सर ह्यातनं काय मार्ग निघू शकतो का? म्हणजे डॉक्युमेंट्स वीक आहेत तर मग काहीच होऊ शकत नाही का? नाही ना. नाही म्हणजे सर मला काय म्हणायचंय, असं देऊन घेऊन काही विषय पुढे नेला तर. अहो बँक आहे ही, तुमच्या एकट्याचेच पैसे नाही आहेत तिथे. असे आम्ही कामे करत नाही सर. या तुम्ही. सर एकदा जर काय झालं तर बघा की, म्हणजे बोललो ना मी नाही म्हणून परत एकदा. थँक्यू सर. काय झालं? नाही काय नाही. तुम्हाला बिझनेस साठी पर्सनल लोन हवंय का? होय. अहो आपला एक माणूस आहे. काय सांगताय? अहो 0 मिनिटात काम करून देणार. तुम्ही म्हणत असाल तर आत्ताच जायचं का? अहो चालतंय की,
चांगल्या गोष्टीसाठी वेळ कशाला वाया घालवायचा. चला मग. गुड मॉर्निंग ग. गुड मॉर्निंग. मंजुताई, अगं सोडव ना मला. अगं आई घरी एकटीच आहे. तुला काल जे सांगितलं ते सगळं खरं आहे. शपथ. सोडव राव. पप्या, मी तुला किती वेळा सोडवलं र. तुला समज दिली, कष्टानं कमव बोलले, पण तू तुझ्या हातनं स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतोयस बघ. अरे जाधव साहेबांनी बी किती वेळा सोडले तुला, पण पालत्या घडावर पाणी. बरोबर आहे मंजुताई तुझं. रात्रंदिवस हिंडलो काम हुडकत, इमानदारीनं काम करेन, कुणीतरी काम द्या, पण दारात सुद्धा कोण उभं करत नव्हतं. का तर चोर आहे. कसं सुधरून कसं काम करू मला सांग की. आई हातुरणात आहे, आजारपणात, ना दवाखान्याला पैसे ना औषधाला पैसे. आईचं मरण माझ्या डोळ्यासमोर असताना मी कुठवर बघत बसू. नावच कानफाटे आहे. चोरी केली काय नाही केली काय आळ माझ्यावरच येते, म्हणून परत लागलो मी चोरी करायला. मुद्दाम नाही करत मी मंजुताई. मंजू, हा तुला पुन्हा वेड्यात काढतोय हा. उगाच पुड्या सोडतोय. ही माणसं ना वाकडी ती वाकडीच. ही काय अशी सुधारत नसतात, कळलं? अगं पण आपण त्यांना सुधारायची संधी देतो का? ए पप्या, झाली का तुझी शॉर्ट स्टोरी सांगून? नाही झाली नसेल तर राहिलेली कोर्टात सांग. बोल, चावी दे. जा तू. कोर्ट जी काय थोड्या दिवसाची शिक्षा देईल ती भोग. परत आलास की तुला चोरी करायची गरज पडणार नाही. ही जबाबदारी माझी. थँक्यू मंजुताई. मी परत नाही करणार चोरी. तुला अभिमान वाटेल असंच काम करेल पुढं. ती काय आता शॉर्ट स्टोरी आहे ती कोर्टात सांग. बाहेर सोडा ना. पाऊस पडतोय. नाही मग छत्री खाली घ्या ना. तुला काय सांगितलं होतं? काम का बंद आहे? परवा आमदार येणार आहेत देखरेखीसाठी. हे पावसाचं वातावरण आहे, जर पूर आला तर हे वाहून जाईल सगळं. भाऊ, विक्या काय काम काढलंयच रे? ह्याला दुकान काढायला लोन पाहिजे. बँकेत काही जॅक लागना म्हणून इकडे येऊन आलोय. कसलं दुकान काढणार आहेस? ते आपलं मिठाईचं. कुठल्या एरियात? राजवाडा चौकात. वा, तुमचं मिठाईचं दुकान सुरू होण्याआधीच आम्हाला गोड वाटलं. मराठी माणसानं धंद्यात उतरलंच पाहिजे. मी पैसे देतो, पण एक ध्यानात ठेवायचं, आपलं व्याज कास पॅटरापेक्षाही जास्त आहे. ते जर नाही मिळालं, गळा दाबून तोंडातून पैसे काढतो. समजलं? नाही नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. अहो ही वेळच येऊ देणार नाही मी. अहो एक वेळ तुम्ही गळा नाही, माझा हात धराल अभिनंदन करायला. पैसे घेऊन या रे. हो. हा पैशाचा विषय पोलिसापर्यंत गेला नाही पाहिजे.
तुझे समजे डिटेल्स दे. ओके भाऊ. $25 आहेत. जर अजून लागले तर बिंदास सांगायचं. धन्यवाद भाऊ. भाऊ नाही, मनोहर भाऊ. हा मनोहर भाऊ. धन्यवाद मनोहर भाऊ. येतो. मी सांगू ना, सर्व ठीक चाललंय. थँक्यू सर. काम नीट सुरू आहे, फक्त अकाउंट मध्ये एक प्रॉब्लेम होता. काय? ही अमाऊंट जी आहे ती बँकेत जमा झाली आहे, पण याचा सोर्सेस सापडत नाहीये. आणि अशी एक नाही तर बऱ्याच अमाऊंट बँकेमध्ये जमा झाल्या. आता आपण ते कस्टमरचे प्रॉब्लेम फोनवर सोडवतो ना, त्यांना मार्गदर्शन करतो, सर्व्हिस बिल म्हणून एंट्री करतो त्या पैशांची. पण सर, आपले सर्व्हिस चार्जेस ठराविकच असतील ना. या अमाऊंट खूपच मोठ्या आहेत. आपलं काम फक्त एंट्री करायचं, तेवढंच कर. कर काम. मम्मी विचारा की हॉटेलात काय करत होता म्हणून. हाऊ मम्मी, एवढं कसलं विचार करताय? विचारा की डिरेक्ट. ती चित्रा घरात आलेली चालणार आहे का तुम्हाला? काय ग, काय खुसूर फुसूर करताय? कुठं काय, पावसा पाण्याच्या गप्पा आणत होतो. नट मोगऱ्या सांगायच्या नाहीत मला. सपनी, जयदरीचं नाही सकाळ कुठे गेलाय? माहित नाही मला. ते दुकानावर बी गेला नाहीये. पप्पांचा फोन आला होता मला, त्याला बी फोन केला तर तो म्हणला की आल्यावर सांगतो म्हणून. प्रभ्या, चैतू, येऊ का रे? अगं ये ये. आणि विचारतेस काय तू येऊ का म्हणून? तुझंच घर आहे ये. चित्रा पुन्हा एकदा सत्य आणि मंजूशी बोलून बघणार आहे, त्यासाठीच आली ती. मग घरला कशाला यायचं असतंय? म्हणजे हापीस नाही का तुमचं? माया, अगं घरात आलेल्या पाहुण्यांशी अशी बोलायची पद्धत आहे का आपल्या सुर्वे घराण्याची? काय बोलतेस? प्रभ्या, मी आणि पाहुणी फरक केलंस यार. अगं तसं नाहीये. हे बघ, परकी अजिबात नाहीयेस तू. तू या घरातलीच आहेस असं समज ना. राहू दे राहू दे. कॉलेजमध्ये असताना हिम्मत करून बोलला असतास ना तर खरोखरच या घरची झाली असते. आणि ही बाहेरची. काय ग माया. पप्पा, कॉलेजमध्ये लईच हिरो दिसायचं का तुम्ही? हा, लई भारी दिसली असती थोडी तुमची. ए सपने, उगा नाकाचा शेंड हाणू नकस. जा तुझी काम कर. चैतू, आतमध्ये ये ना. मी पाणी आणतो. तुम्ही कशाला? मी जाते, आणते मी. चित्रा, चल आपण पोर्च मध्ये बसूयात. ओके. वाव. बस. येस. सत्यजित आणि मंजिरी घरात नाही आहेत का? येतील आता एवढ्यात, कारण यायची वेळ झाली त्यांची. ओके. काय छान घर आहे रे तुझं. मम्मी, सत्य दादा आला. तुम्हाला बोलायचं ना सत्याशी. आलाय तो. आला का?
आला. हाय सत्यजित. तुझीच वाट बघत होतो आम्ही. मंजिरी कुठे आहे? माहित नाही. आली आली, मंजू पण आली. हाय मंजिरी. आय एम सो सॉरी, पण हीच वेळ माझ्यासाठी कन्व्हिनियंट आहे, सो तुम्हा दोघांशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. तुमच्या खोलीत जाऊया. चैतू, प्लीज जमल्यास हे लग्न मोडू नकोस. आता या लग्नाची गाठ घट्ट बांधायची का तोडायची हे फक्त तुझ्या हातात आहे. हो चित्तरकार. अरे असं कसं म्हणतोयस तू? हे बघ, या दोघांचं जुळत नसेल, त्यांना एकत्र राहायचं नसेल, संसार थाटायचा नसेल, तर आपण का जबरदस्ती करायची, राईट? हे बघ, जुनं नातं तोडल्याशिवाय नवीन नात्याला सुरुवात होणारच नाही. हो ना माया?